माझी विनंती आहे, कृपा करून अशी टीप टाकू नका, टाकू नका. कोणती? आहेर स्वीकारले जाणार नाहीत हे टीप टाकू नका. पत्रिकेवर टीप टाकतात ना, काय? आहेर स्वीकारले जाणार नाहीत. सध्या स्पर्धा आहे लोकांची. कशा करता? ही टीप टाकण्याकरता स्पर्धा आहे. माझी विनंती आहे, कृपा करून अशी टीप टाकू नका, टाकू नका. कोणती? आहेर स्वीकारले जाणार नाहीत हे टीप टाकू नका. का टाकू नका त्याची उत्तर देतो. ते माझं वैयक्तिक मत आहे, पटलं तर मान्य करा, नाही तर करू नका. का टाकू नये त्याचं कारण सांगतो. आहेर स्वीकारले जाणार नाहीत अशी तुम्ही टीप टाकता, याच्यात दोन दोष आहेत. कोणते? पहिली गोष्ट, तुम्हाला आहेर करण्याकरता जे कोणी लोक येणार आहेत आणि जे काही आहेर करणार आहेत, पर्यायानं तुम्ही त्यांच्या प्रेमाला लाथ मारता असा अर्थ आहे. कसा? ते आहेराच्या माध्यमातून तुमच्याविषयी असलेलं प्रेम प्रगट करण्याचा काय करत असतात? ते प्रयत्न करत असतात. आता या लेकराने, या पोराने हा हार घातला म्हणजे काय झालं? बाबाला सफरचंदन द्राक्ष खायला मिळत नाहीत म्हणून हार घातलाय का? नाही हो. त्याने त्याच्यातून त्यांचं माझ्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा काय केलाय? प्रयत्न केलाय. आणि मी जर म्हणलं हो तिकडं जमत नाही, म्हटलं आपल्याला काय वाटलं असतं? त्यांना येऊ दिलं असतं पुन्हा मला त्यांनी या गावात? नीट आहे का? आपण त्यांचा आहेर नको म्हणतो म्हणजे पर्यायानं त्या व्यक्तीच्या प्रेमाला आपण लात मारतोय, ठोकरतोय. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आहेर नको म्हणतो याच्यातून दुसरं सांगतो काय? आपण आपल्या संपत्तीचा अभिमान, माज नाही म्हणणार मी, अभिमान मिरवतो. लग्नाला यायचं आपल्या पोराच्या, नीट जेवायचं, गिळायचं, नीट हालायचं, पट्ट्याला काय कमी नाही असं वाटत नाही का तुम्हाला त्या टिप टाकण्यातून? आणि म्हणून माझी विनंती आहे, आत्तापर्यंत ज्यांची ज्यांची झालेली नाहीत, आता काय आमचा चान्स गेलाय, जे राहिलेत त्याने अशा काही टिपा टाकू नका. टाकलीच नाही, पत्रिका छापली नाही, टिप टाकायचं काय? तर ऐका ऐका, तर राजानं काय अशी टिप टाकली नव्हती. आणि म्हणून प्रत्येक गावच्या माणसाने राजाच्या मुलाच्या लग्नाला येण्याची आणि आहेर घेऊन येण्याची काय केली? तयारी केली. सगळ्या गावाला पत्रिका. काय तेलंगणात पत्रिका, कर्नाटकात पत्रिका, महाराष्ट्रात पत्रिका, कुठं राहिले काय? सगळीकडे पत्रिका.